मी मंत्रिमंडळात सुद्धा मांडलेला आहे आणि बाहेर सुद्धा जर शिवीगाळ मला होत असेल आणि सातत्याने माझ्यावर हल्ले होत असेल तर मी एकदा नाही मी 100 वेळा बोलणार. मंत्रिमंडळाच्या बाहेर जाऊन मला वाटेल ते बोला. आपण तुम्ही मंत्रिमंडळात राहून करू शकत नाही. मंत्रिमंडळात असल्यावर हा मुख्यमंत्र्यांवरचा अविश्वास आहे. मुख्यमंत्री समर्थ आहेत, उपमुख्यमंत्री समर्थ आहेत राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती बदल त्याला सांगा ना. आपण अध्यक्ष महोदय, मला असं वाटतं की आपण चांगलं बोलतात. आपण नाव जरी घेतलं असतं तरी काही बिघडलं नसतं अध्यक्ष महोदय, पण ते समजू शकतं सगळ्यांना. प्रश्न असा आहे की अख्खं बीड पेटल्यानंतर, या सभागृहाच्या 2-2 सदस्यांची घरं पेटल्यानंतर, बायका मुलं सुद्धा अडकल्यानंतर, राख रांगोळी झाल्यानंतर तुमचं आमचं प्रत्येकाचं काम होतं तिथे जाऊन बघणं की आपल्या साधा मनुष्य असेल त्याला जर असं झालं असेल तर आपण बघायला जातो. इथं तर या सभागृहाचे 2-2 सदस्य त्यांची घरं पेटवली गेल्यानंतर मी बघायला गेलो आणि मी पाहिल्यानंतर मात्र मला स्वतः रोखू शकलो नाही की हे काय चाललंय. 2 महिने जे आहे सातत्यानं ते जे काय बोलत होते मी शांतपणे ऐकत होतो. करा काय करायचं ते करा मुख्यमंत्री. परंतु त्यानंतर मी मंत्रीच काय, मंत्र्याला हृदय नाही, मंत्र्याची ड्युटी नाही जाऊन सांगणं की चूक तर चूक आहे. तुम्ही लोकांचे जे आहेत अशा प्रकारचे जे आहेत जीव घेणे जे आहेत हे प्रकार चाललेले आहेत ते थांबवले पाहिजे. हे माझं काम नव्हतं, मी ते केलं. आणि त्याच्यानंतर मला ऐकून घ्या ना, तुम्ही जे म्हणता की बाहेर जाऊन बाहेर जर काय चुकीचं घडत असेल आणि ते त्यांच्या समाजाचं जर त्या समाजाच्या बाबतीमध्ये जर कोणी एक बोलत असेल तर दुसरा सुद्धा एक समाज इथे एक मोठा आहे त्याचं सुद्धा काहीतरी म्हणणं आहे. आणि ते म्हणणं असं नाही की मी मांडत नाही, मी मंत्रिमंडळात सुद्धा मांडलेला आहे आणि बाहेर सुद्धा जर शिवीगाळ मला होत असेल आणि सातत्याने माझ्यावर हल्ले होत असेल तर मी एकदा नाही मी 100 वेळा बोलणार. चला अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्यांना मला एवढं सांगायचं आहे की आज समजा सन्माननीय जयंतजी पाटील काही बोलत असतील, काही चुकीचं बोलत असतील, मुख्यमंत्री त्याच्याकडे आहे ते कायदेशीर कारवाई करू शकतात. आपण मंत्रिमंडळाचे सदस्य आहात. अध्यक्ष महोदय, जेव्हा मंत्रिमंडळाच्या सदस्यपदाची आपण शपथ घेता तेव्हा काही जबाबदारी आपल्यावर असते. आपल्याला जर ते बोलायचं असेल तर अवश्य आपण बोला. पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहून टाका. मंत्रिमंडळाच्या बाहेर जाऊन मला वाटेल ते बोला. आपण तुम्ही मंत्रिमंडळात राहून करू शकत नाही. मंत्रिमंडळात असल्यावर हा मुख्यमंत्र्यांवरचा अविश्वास आहे. मुख्यमंत्री समर्थ आहेत, उपमुख्यमंत्री समर्थ आहेत राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती बदल त्याला सांगा ना. आपण माझ्याकडे बोल बघा. पण मला असं अध्यक्ष महोदय मला असंच म्हणायचं आहे की राज्यामधले तेढ निर्माण करू नका अशी माझी हात जोडून विनंती आहे. ठीक आहे कुणी केलं असेल पण आपण मंत्री आहात. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांची अतिरिक्त जबाबदारी एवढाच मला मुद्दा मांडायचा. अध्यक्ष महोदय, आता प्रश्न आपण सोडवणार कसा प्रश्न, 2 प्रश्न मुद्दे आहेत आणि सोडवाल अशी मला खात्री आहे कारण आपले इंटेन्शन चांगले आहेत, त्यात काही मला दुमत नाहीये. आता 2 मार्ग आहेत. एक, मराठा समाजाची मागणी आहे की आम्हाला सरसकट कुणबी हे नाव लावा आणि कुणबी आम्हाला म्हणा, सर्टिफिकेट द्या, म्हणजे सगळ्यांना कुणबी म्हणा. आता त्याला काही लोकांचा विरोध आहे, बरोबर नाही, कारण मराठाचं अस्तित्व संपेल असं काही गोष्टी आहेत. पण त्यामध्ये काय बारकावे काय आहेत. आपण कुणबी म्हटलं की ते सेंट्रल रिझर्वेशन आलं. सेंट्रल रिझर्वेशन मध्ये आपल्याला युपीएससी मध्ये देखील ते आरक्षण मिळणार आहे, मिळू शकतं. कारण मंडल आयोगामध्ये कुणबी हा शब्द प्रयोग आहे. ते मराठा हा कुणबीच आहे असं म्हटलं तर त्याचा काय अर्थ होईल आपण बघा. आम्ही आणि आपण जे आरक्षण दिलं होते ते राज्यातलं आरक्षण होतं, ते एमपीएससी करता होतं, ते युपीएससीचं नव्हतं. आता समाजाला काय पाहिजे हे आपण चर्चा करा. कुणबी आरक्षण जर कुणबी म्हटलं शब्द तर तो दिल्लीच्या लिस्टमध्ये, सेंट्रल लिस्टमध्ये तो शब्द येतो. मग दिल्लीचं आरक्षण मिळेल, युपीएससीचं आरक्षण मिळेल, ते कुणाला नको आहे, समाजाला पाहिजे ते. आणि राज्याचं दिलं तर मग एमपीएससी पुरतं ते आरक्षण मर्यादित राहील. आपण दिलं होतं, तुम्ही दिलं होतं. तर याबद्दल आपल्याला काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. कारण समाजाची अपेक्षा आहे. जरांगे पाटील म्हणतात की सरसकट मराठ्यांना आरक्षण द्या, आणखी काही नेते म्हणतात सरसकट द्या. ते देता येईल का आपल्याला, काही म्हणतात की नका देऊ. आता हा प्रश्न आपल्याला सोडवावा लागेल. परंतु अध्यक्ष महोदय, आपण मी करतो ना, मी शेवटी करतो. तर त्यामध्ये काय करायला पाहिजे, मुद्दा सोपा नाही हे आपल्या सर्वांना माहिती आहे. मी सांगतो आपल्या खाजगीत सांगतो,
मला वैयक्तिक म्हणाल तर मला नको आहे, मी समाजाच्या वतीने नाही बोलत. पण अध्यक्ष महोदय, आपल्याला हे करावं लागेल, कारण यामध्ये बारकावा जो आहे मुख्यमंत्री महोदय, तो दिल्लीतलं आरक्षण सेंट्रलीचं आरक्षण पाहिजे का राज्यातलं आरक्षण पाहिजे, हा मुद्दा आहे. अध्यक्ष महोदय, मी पुढं एवढं सांगू इच्छितो, यातनं आपल्याला मार्ग काढायचा असेल तर एकच मार्ग आहे. याकरता आपण सर्वांना घेऊन, आम्हाला घ्या नाही तर नका घेऊ, पण आपल्याला सर्व पक्ष याचं चांगलं होईल, प्रधानमंत्र्यांना भेटावं लागेल. हे आरक्षण महाराष्ट्रात आपण जरी काही दिलं तर ते थांबणार नाही. तिथं जाट आरक्षण, पाटीदार आरक्षण, कापू आरक्षण, गुजर आरक्षण कुठं कुठं होईल, हा राज्याकरता आपल्याला विचार करावा लागेल. आता बघा 50% विषय आहे. खरं म्हणजे 50% माझी वेगळी मत आहेत, कधी आपण वेगळं बसून चर्चा करू. 50%ची काय कल्पना आहे की कुठल्याही देशाच्या नागरिकाला उपलब्ध जागापैकी 50% जागा त्याला पाहिजे, म्हणून 50% आरक्षण. आता एससी समाजाला त्यांचं आरक्षण 16% आहे, बाकी 50% ओपन आहे, म्हणजे त्यांना 16 प्लस बाकीचे आहेत, त्यांना ओबीसी मिळत नाही. 13% प्लस 60% प्लस 50% आहे, होतं, आता बदललं. एसटी समाजाला त्यांचं 7-8% आणि 50% आहे, ओबीसीना त्यांचं 27% आणि 50% आहे. म्हणजे 50%पेक्षा कुणाला कमी आहे तर फक्त उच्चवर्णीयांना फक्त 50% आहे. म्हणजे ठीक आहे 50% आहे. पण आता नरेंद्र मोदीजींनी 103वी घटना दुरुस्ती करून ईडब्ल्यूएस कॅटेगरी तयार केली, 10% आरक्षण दिलं. आणि ते ईडब्ल्यूएसच्या 10% आरक्षण हे एससी एसटी ओबीसीना नाही, ते फक्त उच्चवर्णीय क्रिमी लेअरच्या लोकांना आहे. आता काय झालं, समजा मी एक म्हणजे नॉन क्रिमिनेअरला त्यात म्हणजे क्रिमिनेअर ज्यांचं आहे त्यांना नाही येते. आता मी एक आहे, मी त्या उच्चवर्णीयामध्ये मोडतो आणि मी क्रिमिलेअर मध्ये मोडत नाही, माझं उत्पन्न त्यापेक्षा जास्त आहे. आज मला किती आरक्षण आहे? आज मला फक्त 40% आरक्षण आहे, कारण मला 10% ईडब्ल्यूएस मिळत नाही आणि एससी एसटी ओबीसी ते मिळतच नाही. आणि तिथं सुप्रीम कोर्टाचा ऑब्जेक्शन आहे की समाजाच्या प्रत्येक घटकाला किमान एकूण उपलब्ध जागापैकी 50% ऑप्शन पाहिजे, ते आज नाही आहे. आता त्या 103व्या ईडब्ल्यूएस घटना दुरुस्तीबद्दल कोर्टात काय चाललंय, कशी त्यांनी मान्य केली माहित नाही. पण त्यामध्ये काय झालंय की जर तुम्ही त्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे 50% जर उल्लंघन केलं असेल, 60% केलं असेल, मग आणखी का वाढवत? मुख्यमंत्री महोदय, आपल्याला हा मुद्दा घेऊन आपल्या दोघांनाही प्रधानमंत्र्यांना सांगावं लागेल की हा विरोधाभास आहे. आता तुम्ही त्या 10%ला पुन्हा मागे पुढे करून, माझी प्रामाणिक इच्छा आहे की आपण प्रधानमंत्र्यांना सांगावं की आम्हाला एक प्रत्येक राज्याला तुम्ही 10% वेगळा कोटा आमच्या राज्यापुरता द्या, आणि मग जे आता 10% ईडब्ल्यूएसचे ते 5-6% करून एक 15-16% वेगळा कारवाई करा. मला दुसरा मार्ग दिसत नाही. पण तुम्ही पुन्हा जर असा कायदा केला 50%, तर पुन्हा सुप्रीम कोर्ट म्हणेल 50% झालं, पुन्हा कुणाला द्यायचं, काय करायचं? तुम्हाला सहजासहजी सेंट्रल लिस्टमध्ये हे नाव टाकता येईल का मला माहित नाही. आपण केलं तर फार अभिनंदन आपलं सगळं. त्यामुळे आपल्याला पंतप्रधानांकडे जाऊन आपल्याला हा मुद्दा सर्व राज्य पातळीवर सोडवावा लागेल.